नमस्कार, मी साटम. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक उमेदवार आणि एक नागरिक किती पैसे कॅरी करू शकतो प्रवासामध्ये आचारसंहिता असताना, त्याबद्दलचं इंटरेस्टिंग फॅक्ट. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक उमेदवार निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करू शकतो त्याबद्दलचं. कारण असा कितीही पैसे खर्च करू शकत नाही, त्यावर काही लिमिटेशन इलेक्शन कमिशननी घातलंय. म्हणूनच मला इलेक्शन कमिशन आवडतं. बघा, एखादा मोठा मतदारसंघ असेल ना, तर त्यामध्ये 95 लाखापर्यंत खर्च करण्याची मुभा असते. त्याच वेळेला छोटा मतदारसंघ असेल ना, तर त्यामध्ये 75 लाखापर्यंत खर्च करण्याची परमिशन असते. मग आता मोठा मतदारसंघ आणि छोटा मतदारसंघ असा काय दुजाभाव केलेला आहे. तर बघा, काही काही मतदारसंघ इतके मोठे आहेत ना की तिथे ना उमेदवाराला एका टोकावरून दुसऱ्या टोक पोहोचेपर्यंत मतदानाची डेट येऊन जाते. मग त्यावेळेला किती खर्च होत असेल, निदान पेट्रोलमध्येच बघा ना किती खर्च होत असेल. कॅल्क्युलेट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये कळवा. बघा, साधं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ घ्यायचं झालं ना, तर त्याचा एक टोक आहे गोव्याला, दुसरा टोक आहे समुद्राला, तिसरा टोक आहे कोल्हापुराला आणि चौथा टोक आहे चिपळूणला. म्हणजे केवढा मोठा मतदारसंघ. आणि त्याच वेळेला मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये मिळून 6 मतदारसंघ आहेत. विचार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये कळवा. फक्त जाता जाता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांग की या 95 आणि 75 लाखामध्ये स्टार कॅम्पेनर्सचा खर्च नसतो बरं का. पण हे स्टार कॅम्पेनर्स नक्की कोण, असा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर तो पुढच्या व्हिडिओचा भाग आहे. तोपर्यंत कनेक्टेड राहा. बाकी हर हर